पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात भडकाऊ विधान केले आहे। अमेरिकेच्या दौऱ्यात त्यांनी म्हटले आहे की जर भारताने सिंधू नदीवर कोणतेही धरण बांधले तर पाकिस्तान वाट बघेल आणि ते नष्ट करेल। हे विधान केवळ पोकळ धमकी नसून 1960च्या सिंधू जल कराराचे इंडस वॉटर्स ट्रीटी थेट उल्लंघन आहे, जो दोन्ही देशांमधील पाणी वाटपाचे नियमन करतो। जनरल मुनीर यांचे हे विधान पाकिस्तानच्या निराशेचे प्रतीक आहे। ही एक गंभीर चेतावणी आहे, कारण कोणत्याही देशाच्या नागरी पायाभूत सुविधांवर हल्ला करणे हे युद्धासारखे कृत्य मानले जाते। जर पाकिस्तानने अशी कोणतीही कारवाई केली तर त्याचा सर्वात मोठा फटका पाकिस्तानलाच बसेल, कारण धरण फुटल्यानंतर येणारा पूर सर्वात आधी पाकिस्तानच्या खालच्या भागांमध्येच हाहाकार माजवेल। भारत सरकारने अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु परराष्ट्र मंत्रालय या विधानाची गंभीर दखल घेत आहे। सिंधू जल करारानुसार भारताला पश्चिम नद्यांच्या सिंधू, झेलम आणि चिनाब पाण्याचा वापर वापराच्या नॉन कन्झम्प्टिव्ह कामांसाठी करण्याची परवानगी आहे, ज्यात रन ऑफ द रिव्हर जलविद्युत प्रकल्पांचा समावेश आहे।